नमस्कार मंडळी, कोकणामधून तुमचं दापोलीमधून स्वागत. मावळता सूर्य मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो. बघू शकता समोरच सूर्य असा मावळतोय आणि हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी तुम्ही आमच्या दापोलीला व्हिजिट करा. कारण दापोलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी फिरण्यासारख्या आहेत, पाहण्यासारख्या आहेत, इतिहास जाणून घेण्यासारखा आहे आणि तो सर्वांना सांगण्यासारखा सुद्धा आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा. कोकणामधून तुमचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आता आम्ही आलो आहे सालदुर्यापासून जो आपला समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यावरती. पुढे हरणय बंदर आहे, त्या साईडला मुरुड आहे, कर्दे आहे, लाडगर आहे. त्याच्या पुढे गेलात तर अजून आंजर्ले, केळशी, आडे या असे सर्व समुद्रकिनारे तुम्हाला मजा करायला भेटते. आणि हे आमच्याकडचे समुद्रकिनारे स्वच्छ आहेत सांगायची गोष्ट तर. आणि इकडचं हे कोकणातील पर्यटन फारच सुंदर आहे. इथे तुम्हाला पाण्यातले किल्ले पाहायला मिळतील, मच्छीचा बाजार पाहायला मिळेल, त्याच्यानंतरला बोटिंग, परत बरेचसे स्पोर्ट तुम्हाला पाण्यातले सुद्धा करता येतात. असे वेगवेगळे समुद्रकिनारे आहेत. त्याचप्रमाणे पाण्यातला आमच्याकडचा एक सुवर्णदुर्ग किल्ला जो की जागतिक दर्जाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास या किल्ल्यावरती खतरनाक आहे. तर तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट करा. त्याचप्रमाणे आता फिरायचा सीझन चालू आहे, तर म्हणून तर मी तुम्हाला सांगेन की कोकणातील या आमच्या समुद्र किनाऱ्यांना तुम्ही जरूर व्हिजिट करा. मी दापोलीतला आहे, दापोलीतील आसूद गाव माझं. काजूचा व्यवसाय करतो, त्याचप्रमाणे तळलेल्या घरांचा सुद्धा व्यवसाय करतो. ज्यावेळेस तुम्हाला फिरायला यायला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही नक्की दापोलीला व्हिजिट करा. 1290 रुपये आपल्याकडे काजूचा आणि तळलेल्या घरांचा रेट आहे. मी स्वतः विकतो, तर तुम्ही या आणि दापोलीला व्हिजिट करा आणि तळलेले घरेसुद्धा आपल्याकडून खरेदी करायला विसरू नका. तर अशा रीतीने हा आमचा कोकणातला समुद्र किनारा आहे. सूर्य मावळतानाचा सुद्धा फार छान दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर बघू शकता, हा बघा मावळतानाचा एक छान सुंदर दृश्य मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. तर मंडळी, असा बराचसा परिसर हा आमच्याकडचा समुद्राने व्यापलेला आहे, समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. तर कोकणात जर तुम्ही आलात ना तर खरंच तुमचं जे फिरणं आहे ते बोलता असं सफल होईल. छान. आमचा शिवसुद्धा पहिल्यांदाच आम्ही त्याला घेऊन आलो आहे. आज पाण्यामध्ये खेळतात मनी आणि शिव दोघंजणं खूप एन्जॉय करतात. आणि फर्स्ट टाईम मी बाळाला घेऊन आलो आहे. आमच्याकडे एवढा मोठा समुद्र आहे, तर म्हटलं कुठंतरी लांब फिरायला जाण्यापेक्षा आपण आपल्याच तालुक्यात, आपल्याच गावांच्या जवळ आहेत, एकदम 4 किलोमीटर घरापासून आमच्या इथून गावापासून, तर फिरलं पाहिजे. आपण सुद्धा आपल्या फॅमिलीला वेळ दिला पाहिजे. तर सर्वांनी कोकणात फिरायला या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर मंडळी फॉलो करा. आणि जाता जाता कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवा की रस्ते वगैरे या संदर्भात तुमचा अनुभव काय आहे, तर कमेंट करा. आणि तुम्ही जर कधी दापोलीतल्या कुठच्या हॉटेलला राहिला असाल तर तुमचा एखादा अनुभव, दापोलीबद्दलचा, किल्ल्यांवरचा अनुभव शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा. धन्यवाद. बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका.